नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजची सगळ्यात मोठी बातमी आहे बघा, आज 2 सप्टेंबर आहे। तर कुठल्या महिलांना नेमके 2 हप्ते मिळणार नाहीयेत। आता खूप महिलांना 2 हप्ते हे मिळणार नाहीयेत, त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। महत्त्वाची बातमी असणार आहे, कारण या महिलांना 2 हप्ते हे मिळणारच नाहीयेत, लक्षात घ्या। आणि आता ज्यांना पहिले 2000 म्हणजे जे 2 हप्त्यांचे 3000 रुपये भेटलेले नाहीयेत, त्यांचं काय झालं, ते पैसे कुठे गेले काय, याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। या सप्टेंबरमधला हा सगळ्यात मोठा बदल आहे असं आपण याला म्हणता येईल। तर सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या शंकेचं निवारण होईल, निरसन होईल। तरी पण तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर ते तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता। आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, कारण आपण पुराव्यासहित माहिती देतो। आता तुम्हाला याचा मी पुरावाही दाखवतो, पुराव्यासहित आपण माहिती देत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अचूक माहितीसाठी। भेटूया आता बघा नेमकी आता माहिती काय बघा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता 2 हप्ते आपल्याला मिळणार होते, बरोबर। तर आता ही जी काही लाडकी बहीण योजना आहे, त्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे। या योजनेसंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय। आता तो निर्णय कोणता नेमका बघा, कारण आता या महिलांना फक्त सप्टेंबरपासूनच मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे, जुलै ऑगस्टचे पैसे नाहीच मिळणार। आता कोणत्याला बघा नेमकं, लक्षात घ्या। आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात करत प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1500 रुपये घोषणा करण्यात आली होती। आणि या योजनेत जे काही सहभागी होण्यासाठी पात्रता होती किंवा फॉर्म भरायची परमिशन होती, ती 31 ऑगस्टपर्यंत मुदत होती। 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे एकत्रित जमा झाले आहेत पैसे। खूप जणांना लक्षात घ्या, 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांना पैसे जमा झालेले आहेत। काही जणांना झालेले नाहीत, सगळ्याला झाले असं म्हणत नाही मी, काही जणांना झालेले नाहीत। तर आपण ते पण बघूया त्यांचं काय होणार, त्या 3000 रुपयाचं काय होणार। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ मिस करू नका, कारण तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे, लक्षात घ्या मित्रांनो। आता सगळ्यात महत्त्वाचं काय, तर 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे एकत्रित पैसे जमा तर झालेच, पण या योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने उर्वरित महिलांनी देखील नोंदणी सुरुवात केली, लक्षात घ्या। आता ज्यांना विश्वासच नव्हता की लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार का, महिन्याला 1500 रुपये हे मिळणार का, अशा महिलांनी काय केलं, फॉर्मच नाही भरला की बाबा जाऊ द्या, हे काही योजना आहेत, या योजना आपल्याला काही पैसे मिळणार नाहीत। आणि आपल्यासोबत झालेलंही आहे असं, यांचं काही चुकीचं नाही। आपल्याला प्रत्येक वेळा बरंचदा आपल्याला असं झालं की आपण फॉर्म भरला पण काही पैसे आले नाहीत। मग ह्या महिलांनी बघितलं की यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत, मग अशा महिलांनी देखील नोंदणी करण्यास सुरुवात केली। आता मात्र लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची आणि ट्विस्टवाली बातमी आहे, मात्र यापुढे नोंदणी करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे। त्याच महिन्याचा म्हणजे काय, ज्या महिलांनी 1 सप्टेंबरला नोंदणी केली, 1 सप्टेंबरपासून पुढे नोंदणी केली, 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर, अशा महिलांना पहिल्या 2 महिन्याचे म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे मिळणार नाहीत, लक्षात घ्या। 2 महिन्याचा हप्ता जो आहे तो हप्ता या महिलांना, या आपल्या माता भगिनींना मिळणार नाहीये, याची सगळ्यांनी नोंद घ्या। परत एकदा नीट सांगतो, ज्यांनी 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरलेला आहे, काय म्हणत आहे लक्षात घ्या, ज्यांनी 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरलेला आहे, 31ला पण भरू द्या, काही हरकत नाही, त्यांना 3 महिन्याचे पैसे मिळणार 4500 रुपये। परंतु ज्यांनी 1 सप्टेंबरला फॉर्म भरला, 2 सप्टेंबरला फॉर्म भरला, सप्टेंबरमध्ये फॉर्म भरणाऱ्या महिन्याला फक्त त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे, त्यांना 3 महिन्याचा लाभ मिळणार नाही। आता लक्षात घ्या, जुलै ऑगस्टचा लाभ मिळणार नाही। 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील 2 महिन्याचे लाभ मिळणार हे नाही आहेत। आता ते सांगितलं मी तुम्हाला। तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज दिली आहे, लक्षात घ्या। आता तुम्ही म्हणाल की दादा आम्ही अजून पण फॉर्म नाही भरला, मग तुम्ही भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला आता फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळतील। सप्टेंबर महिन्याचे काय किती पैसे मिळतील बाबा, 1500 रुपये मिळतील, तुम्हाला पहिले 2 हप्त्याचे पैसे मिळणार नाहीयेत। आता लक्षात घ्या, कुणाकुणाला प्रश्न असेल की आम्हाला तर आज पण नाही फॉर्म भरला, मग काय, आता यापुढे काय होणार, तर नोंदणी यापुढे सुरूच राहणार आहे, ही योजना काही बंद राहणार नाही। लाडक्या बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढे कायमच सुरू राहणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं काय, ज्या महिलांना नोंदणी होईल त्याच महिन्यापासून या महिलांना लाभ मिळेल असं तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे। आता लक्षात घ्या, सप्टेंबरमधला बदल माहीत झाला की
तिथून पुढं काय होणार आहे. आता 3,000 रुपयाचं काय झालं बाबा मित्रा, सांगा आता काय झालं. हे बघा 31 ऑगस्ट पासून पुढे पण ह्यांचं वितरण चालू आहे. ज्यांना 3,000 रुपये भेटलेले नाही आहेत त्यांनी कुणीही टेन्शन घेऊ नका, त्याचं वितरण चालू आहे. तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये मिळतील. आणि समजा 3,000 रुपये तुम्हाला जर नाही आले तर सप्टेंबरमध्ये तुम्हाला एकदम तुम्हाला 4,500 रुपयाचा हप्ता हा डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर DBT थ्रू देणार आहे. डायरेक्ट DBT थ्रू तुमच्या अकाउंटवर पडणार आहे. त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका. 3,000 रुपये आता जरी नाही आले तरी सप्टेंबरमध्ये म्हणजे या महिन्यात तुम्हाला पुढचा हप्ता 4,500 रुपयाचा नक्की मिळणार. हे आज सिद्ध झालेलं आहे, हे स्वतः सांगितलेलं आहे मंत्र्यांनी. त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका, सगळ्यांना पैसे हे मिळणार आहेत. समजलं. ज्यांना पैसे 3,000 रुपये नाही आले त्यांना येतील 3,000 रुपये पुढच्या काही दिवसात. नाही आले तर तिसरा हप्ता जो आहे आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम 4,500 रुपये हे मिळणार आहेत. लक्षात गेलं. आता याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील ते तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण काय करतो, आपण पुरावा देतो माहितीचा पुराव्याशिवाय आपण माहिती देत नाही. फेक माहिती आपल्याकडे नसते. त्यामुळे पटापट चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.